रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं 18 वर्षांनंतर IPLची ट्रॉफी जिंकली। या विजयानंतर RCB संघाचं बंगळुरूत जोरदार स्वागत करण्यात आलं। मात्र याच वेळी बंगळुरूच्या M चिन्नास्वामी स्टेडियम जवळ चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या कार्यक्रमाला गालबोट लागलं। या विजयी परेड दरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले। यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच RCB कार्यक्रम व्यवस्थापन संस्था आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या अटकेचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते। त्यानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। याबद्दलच्या सविस्तर अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्देशानंतर आता कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करत RCB आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक केली आहे। तसंच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त B दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। याबरोबरच या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी देखील करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं होतं। Cabinet has taken a decision to suspend immediately the CPI of the Cubbon Park police station and ACP of that particular area, DCP of Central Regional, Deputy Commissioner of Police, Assistant Commissioner of Police and CPI, and Additional Commissioner of Police and Additional Commissioner of Police, and who is in charge of the stadium. And Commissioner of Police केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर RCB मॅनेजमेंटचे निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNNचे सुनील मॅथ्यू यांच्यासह आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे। पोलिसांनी गुरुवारी RCB आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी व कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन प्रशासनाविरुद्ध चेंगराचेंगरी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। तसंच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। तसंच KSCA चे अधिकारी सध्या फरार असल्याचं देखील पोलिसांनी सांगितले। दरम्यान या घटनेप्रकरणी IPL विजेत्या RCB संघातर्फे चेंगराचेंगरीत मृत्यू पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। बुधवारी बंगळुरूमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संघाला खूप वेदना झाल्या असल्याचं RCBने आपल्या निवेदनात म्हटलं होतं।